उन्होंने कहा कि मैं दिल्ली में महाराष्ट्र में रहूंगा। राजनीति जी, मैं यही कहूंगा कि आज की जो प्रेस कॉन्फ्रेंस है वो मैं इलेक्शन कमीशन और सुप्रीम कोर्ट जो एक दूसरे को फंसाने में लगे हुए है, एक तरीके से मैं कहूंगा कि देश भर ये फ्रॉड चल रहा है। क्योंकि सिविल प्रोसीजर कोड ये कहता है कि जितने भी सिविल मामले हैं, ये सिविल मामले सिविल कोर्ट में ही चलने चाहिए। अगर सिविल कोर्ट का जुरिडिक्शन अगर निकालना है तो पार्लियामेंट को वैसे प्रावधान करना जरूरी है कि भैया ये सिविल कोर्ट से जुरिडिक्शन निकाली है और फलाने फलाने इंस्टीट्यूशन को दी गई है। रिप्रेजेंटेशन ऑफ पीपल्स एक्ट 1951 का जो है, जिसमें 89 में दुरुस्ती लिया है और सेक्शन 29A एडिशन किया कि जिससे राजनीतिक दलों को कंपलसरी रजिस्ट्रेशन करने की जरूरत है, और अगर वो रजिस्टर नहीं होते तो उनका अस्तित्व खत्म हो जाएगा। ये रजिस्ट्रेशन की पूरी प्रक्रिया कैसी होनी चाहिए, इसका कानून पार्लियामेंट ने बनाया और ये कहा कि आपने जितनी बॉडीज अपने संविधान में दी है उस सब बॉडीज के पदाधिकारी जो है उनके नाम भी आप इलेक्शन कमीशन को बताएंगे। ये मेरे ख्याल से पार्लियामेंट का जो डिसीजन था रजिस्टर करने का, इसका मतलब यही हुआ कि सादी काली का जो पुराना जजमेंट है कांग्रेस ओ और कांग्रेस आई का, कि उस वक्त राजनीतिक दल रजिस्टर करना जरूरी नहीं था या कोई प्रावधान भी नहीं था, तो वो जजमेंट वॉलेंटरी ऑर्गेनाइजेशन के मुताबिक होने की वजह से इलेक्शन कमीशन डिसाइड करे, उसको जो है वो 89 में पूरी व्यवस्था खत्म कर दी। और पार्टियों का झगड़ा जो है, ये पार्टियों का झगड़ा एक सिविल झगड़ा है, वो इलेक्शन कमीशन के सामने नहीं जा सकता, सिविल कोर्ट के सामने ही जाना चाहिए। मेरे हिसाब से दोनों पक्ष जो है इस बात को नहीं रख रहे, ना सुप्रीम कोर्ट जिसकी जिम्मेदारी है सही रास्ता दिखाना, वो भी इस पर बात करने के लिए तैयार नहीं है कि भैया सादिक अली का जजमेंट जो है वो इतिहास हो गया है। 89 के बाद जो है पॉलिटिकल डिस्प्यूट, राजनीतिक दलों में डिस्प्यूट जो है वो सिविल डिस्प्यूट है, इसलिए आप सिविल कोर्ट में जाइए, यह भी कहने के लिए तैयार नहीं है। जहां तक मुझे दिखाई देता है इस जजमेंट का जो फैसला है इसमें अहम भूमिका अमित शाह बिता रहा, ऐसा मुझे दिखाई दे रही है। और एक तरीके से सिंबल फ्रीज होते हुए मुझे दिखाई दे रहा है, क्योंकि सुप्रीम कोर्ट अपने आप को ये नहीं कहेगा कि हम गलत थे पहले देने एकनाथ शिंदे को देने के वक्त, इसलिए वो फ्रीज करेंगे, ऐसा हमको लगता है। इससे खामियाजा और फायदा किसका होगा? खामियाजा किसको? ठीक है, मैं ये कहूंगा कि दोनों को नुकसान काफी बड़ा होगा, दोनों के अस्तित्व, दोनों शिवसेना का नुकसान काफी बड़ा होगा। इसका फायदा जो है वो बीजेपी और अमित शाह को होगा, क्योंकि इन दोनों पार्टियों में जितने भी एमपीज है और एमएलए है भगदड़ शुरुआत होगी। तो अभी फिलहाल गए हैं, उनकी क्या स्थिति होगी? और मजबूत होगी। सर, मोहन भागवत किंवा फेस करायची त्यांनीच मागणी केली. हो, याचं कारण असं की त्यांना मिळू शकत नाही अशी परिस्थिती आहे, कारण का हे सुप्रीम कोर्टाने अगोदरच निर्णय दिलाय की तो एकनाथ शिंदेला दिलेला आहे म्हणून, हा जजमेंट दिलेला आहे। आता ते आम्ही चुकलो असं कसं म्हणणार? सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाला या संपूर्ण प्रकरणामध्ये, निवडणूक आयोगाला सिव्हिल ज्युरिडिक्शन नाही, हे माझं ठाम मत आहे। कारण का हे 29वी ज्यावेळी 29 ज्यावेळी दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की यांची राजकीय पक्षाची भांडणं झाली तर ती इलेक्शन कमिशन डिसाइड करेल, असं कुठेही म्हटलेलं नाही। त्याच्यामुळे
सिव्हिल प्रोसिजर कोड जो आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड असं म्हणतं की सिव्हिल भांडणं झाली तर सिव्हिल कोर्टाकडे तुम्ही ती सोडवली पाहिजे. त्याच्यामुळे हा मोठा फ्रॉड चाललाय असं मी त्या ठिकाणी म्हणतोय. फ्रॉड चाललाय सुप्रीम कोर्टाचा आहे आणि इलेक्शन कमिशनचा आहे. रामदासांवर कारवाई आजपासून करणार आहे, याकडे कसं पाहतात? काय आहे, ज्यांना कामं नाहीत, उद्योग नाहीत, ते स्वतःलाच उद्योग लावून घेतात. त्याच्यामुळे सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे. कारवाईकडे कसं पाहतात? सेल्फ एम्प्लॉयमेंट बघ, त्याच्या पलीकडे काहीच नाही. थँक्यू. या ठिकाणी विरोध होत आहे का RSS वर बंदी घालण्याची मागणी देखील त्या ऑर्गनायझेशनने केलेली आहे. ते विडंबन असं आहे की RSS इथे रजिस्टर्ड नाही, पण माझ्या माहितीप्रमाणे RSS अमेरिकेमध्ये रजिस्टर्ड आहे. त्यांना तिथे गरज पडली रजिस्टर करायची, पण त्यांना भारतीय नागरिक आहेत. आता मोहन भागवत भारतीय नागरिक आहेत का की पाकिस्तानी नागरिक आहेत, ही तपासण्याची वेळ आलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. थँक्यू. शेवटचा प्रश्न, आजपासून काय नेमकं हे मुळात माझं म्हणणं असं आहे त्याच्यामध्ये की दोघाही बाजूंचे असणारे वकील जे आहेत ते आणि सुप्रीम कोर्ट स्वतःहून जो मूळ प्रश्न आहे त्या मूळ प्रश्नाला भिडत नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. मूळ प्रश्न असा आहे की कायद्याने सिव्हिल कोर्टाचा ज्युरिडिक्शन काढून घेतलं तरच त्या ठिकाणी काढून घेतल्या जातं. जो जुना निर्णय आहे, साधिकालीचा निर्णय जो आहे, काँग्रेस पक्षाच्या काँग्रेस ओ आणि आय असा जो वाद चालला होता, त्यावेळेस राजकीय पक्ष रजिस्टर्ड करणं कंपल्सरी नव्हतं. ते असोसिएशन म्हणून त्या ठिकाणी चालत होतं आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने साधिकालीच्या निर्णयामध्ये असं म्हटलं की यांचं रजिस्ट्रेशन नाहीये, हे कुठल्याही नियमाखाली नाहीये, असोसिएशन म्हणून आहे, म्हणून या संदर्भातला निर्णय इलेक्शन कमिशनने द्यावा अशी असणारी परिस्थिती आहे. पण 89 मध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट 1951 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि 29A हा समावेश करण्यात आला आणि या समावेशामध्ये राजकीय पक्ष रजिस्टर करण्याचं कंपल्सरी झालं. ते राष्ट्रीय पक्ष कंपल्सरी करत असताना तुम्ही तुमच्या घटनेमध्ये जेवढ्या कमिट्या दिलेल्या आहेत, केंद्रापासून ते गाव पातळीपर्यंत, त्या सगळ्यांची तुम्हाला असताना नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. पदाधिकारी म्हणून त्यांची नावं त्या ठिकाणी द्यावी लागतात. ही दुरुस्ती झाल्यानंतर राजकीय पक्षाचं कायदेशीर अस्तित्व निर्माण झालं आणि कायदेशीर अस्तित्व निर्माण झाल्यानंतर यांची भांडणं ही सिव्हिल कोर्टाच्या ज्युरिडिक्शन मध्ये आली, ती इलेक्शन कमिशनच्या ज्युरिडिक्शन मधनं निघाली. आणि म्हणून म्हटलंय की यांच्या बाजूचे वकील आहेत आणि त्यांच्या बाजूचे वकील आहेत आणि पुन्हा सुप्रीम कोर्ट स्वतःहून सिव्हिल कोर्टाचं ज्युरिडिक्शन, ज्याला इंग्रजीमध्ये आउट आम्ही म्हणतो, म्हणजे काढून घेतलेला आहे, असा कुठेच कायदा मंजूर नसताना इलेक्शन कमिशन कशा रीतीने हे ठरवतं, हा मूळ मुद्द्याकडे कोणीच यायला तयार नाही. आणि म्हणून हा राजकीय खेळ त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला करणं सोपा झालेला आहे. कपिल
सुप्रीम कोर्टामध्ये ए राजा बसून घ्या. सुप्रीम कोर्टामध्ये सेनेचं भांडण चाललंय. म्हणजे एका बाजूला एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे, आणि मधात जे आहे ते अमित शहा बसलाय अशी परिस्थिती आहे. कधी या बाजूचं टाळू लोणी खातोय, कधी त्या बाजूचं लोणी खातोय, अशी असणारी अवस्था आहे. या निर्णयाचा निकाल जो कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटवरनं त्या ठिकाणी दिसतोय, आणि अगोदरच्या याच्यामध्ये दक्षता न घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनने एकनाथ शिंदेना दिलेला सिम्बॉल त्याच्यावरती एका प्रकारचं सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केला. आत्ताची अवस्था अशी दिसते की ऍडव्हान्टेज कोणाला असं जर आपण बघितलं तर हा ऍडव्हान्टेज बीजेपीला आहे अशी परिस्थिती आहे. तो ऍडव्हान्टेज असा आहे की आता हा सिम्बॉल फ्रीज होईल असं दिसतंय, आणि सिम्बॉल फ्रीज झाल्यामुळे दोघंही शिवसेनेला एकमेकांच्या विरोधात लढावं लागेल अशी परिस्थिती आहे. सिम्बॉल नसल्यामुळे या दोघांकडे असणारे आमदार आणि खासदार टिकतील का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून मी म्हटलं की हे ऍडव्हान्टेज अमित शहा बीजेपी अशी आहे. जर सिम्बॉल फ्रीज झाला तर या दोन्ही पक्षामधले आमदार आणि खासदार हे बीजेपीकडे पळाल्याशिवाय राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून या निर्णय कोणाच्याही बाजूने लागू, फायदा हा बीजेपीचा आहे. जे मध्यंतरी तोडफोड करण्याची असणारी जी त्यांनी सत्र चालू केलं होतं, पण जंतर मंतरमुळे कुठेतरी असताना त्याला आळा बसला होता. पुन्हा हा निर्णय फ्रीज झाल्यानंतर आमदारांची आणि खासदारांची असणारी पळापळी होण्याची दाट शक्यता त्याच्यामध्ये दिसते. म्हणून म्हटलं हा निर्णयाचा ऍडव्हान्टेज जो आहे तो अमित शहा भारतीय जनता पक्षाला आहे अशी परिस्थिती आहे. आपण आता विचार जास्त आग्रही आहे. मनोज जरांगेंनी तुला आंदोलनाचा इशारा दिला. हो, मनोज जरांगेने इशारा दिलेला आहे. तसंच नवनाथ आबा ओबीसी नेते त्यांनीही काउंटर आव्हान दिलेलं आहे की आम्ही सुद्धा रस्त्यावरती उतरू. जरांगेने त्यांची ताकद दाखवली. आता हे बघितलं पाहिजे की ओबीसी हे आता नवनाथ वाघमारे जे आहेत, आबा म्हणून त्यांना असं म्हणतात, त्यांच्या पाठीमागे असणारं पूर्ण ओबीसी उभा राहतो का, एक भाग. आणि दुसरा मग ज्या पद्धतीने असणारा बावनकुळेचा असणारा हिरीसपणा जरांगेने काढला, किंवा छगन भुजबळ यांचं असणारं जे विडंबन करण्यात आलं, आता हे सगळे ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पाठीमागे उभे राहणार का, हा $1,000,000 क्वेश्चन आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. सर हे जर उभे राहिले मागे तर आंदोलन पिकअप होईल असं वाटतंय का? मराठा आंदोलन फिकं पडेल एक असं मी त्या ठिकाणी मानतो. जरांगेनं ज्यांनी ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे
ते सगळेजण त्याच ताकदीने जरांगेला पाठिंबा देतील का? कारण का ओबीसीच्या मताशिवाय जिंकून येता येणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मत डिसाईड करतील का हा इच्छू आहे. सर फिलहाल मुख्यमंत्री देवेंद्र